तारा हो तुम, ना कोई खुदा मेरा तेरे सिवा, मेरा जग सारा हो तुम। मैंने तुम्हें जहाँ रखा कोई नहीं है वहाँ। पापा मेरी जान हरदम रखना, अब हाथ ये सर पर तुम। पापा मेरी जान मेरे संग चलना, हर मील का पत्थर तुम ही पे तो ठहरते हैं ये रास्ते मेरे लिए। धड़कन धड़कन तुम सीने में हर वक्त धड़कते हो। जाऊं कहीं भी मैं तुम हो या ना हो, पर साथ ही रहते हो। तुम होते हो इन आँखों में हर जगह। पापा मेरी जान हरदम रखना, अब हाथ ये सर पर तुम। पापा मेरी जान मेरे संग चलना, हर मील का पत्थर तुम ही पे तो ठहरते हैं ये रास्ते मेरे लिए। इससे बड़ी मेरी कोई खुशी, मुझे देखो जो हंस कर तुमको कुछ भी होने ना दूंगा, ये लिख लो दिल पर तुम। हथेली की लकीरों को मैं मोड़ दूं तेरे लिए। पापा मेरी जान हरदम रखना, अब हाथ ये सर पर तुम। पापा मेरी जान मेरे संग चलना, हर मील का पत्थर तुम ही पे तो ठहरते हैं ये रास्ते मेरे लिए। दरिया दरिया सहरा सहरा सूरज सा भटकते हो। दिल ही दिल में एक आग लिए क्यों ऐसे दहकते हो। रुको जरा थमो जरा, मैं भी जलूं तेरे लिए।
जहां से, धूप निकलती है जहां से, धूप निकलती है जहां से, चांदनी रहती है जहां पे, खबर ये आई है वहां से। कोई तुमसा नहीं, ओ कोई तुमसा नहीं, कोई तुमसा नहीं, ओ कोई तुमसा नहीं। नींद छुपती है जहां पे। व्यासपीठावर उपस्थित सर्व सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर, आज सत्कारमूर्ती श्री सुनील बबनराव गाढवे यांची मी द्वितीय कन्या सुषमा प्रशांत फुले, आज वडिलांचा निरोप समारंभ येथे आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्त आपण सर्वजण उपस्थित आहात, त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचं स्वागत करते। आपले येणे केवळ येणे नसते, काळजावर कोरलेले येणे असते। निमंत्रणाचा मान ठेवून आपण इथे येता, ज्ञानी, गुणी, प्रज्ञावंत विराजमान होता। आपला प्रत्येक विचार अनुभवांचे देणे असते। आपले येणे केवळ येणे नसते, काळजावर कोरलेले लेणे असते। आजच्या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर, विघ्नर सहकारी साखर कारखान्यातील सर्व मान्यवर येथे उपस्थित झालेले आहेत। वडिलांबद्दल खरं सांगायचं तर माझ्यापेक्षा जास्त तुम्ही त्यांना ओळखत असाल आणि म्हणूनच त्या प्रेमापोटी तुम्ही आता इथे एवढा पाऊस असताना सुद्धा उपस्थित झाला आहात। खरोखर मला तुमच्या सर्वांचं कौतुक वाटतं आणि आई वडिलांनी नक्की काय करून ठेवले हे या निमित्ताने मला इथं पाहता आलं। आई वडील नेहमी सांगायचे का सुरुवात ही कुडाच्या सापरापासून झाली। कुडाचं सापार होतं, आजी बाबा होते, 3 भावंड, 1 बहीण, असा मोठा परिवार
बोले साहेब, माझ्याबरोबर आलेले सर्व कारखान्यातले सहकारी आणि या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित असलेले त्यांचे सर्व नातेवाईक, ग्रामस्थ, मित्रमंडळी या सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो. आणि एक आपल्याला सांगतो की अजून सेवापूर्ती झाली नाही. 31/5ला सुनील आमचा रिटायर होणार आहे, परंतु कार्यक्रम थोडा लवकर होतोय. सुनीलबद्दल सांगताना 1985 साली त्यांनी विज्ञान परिवारामध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि अतिशय कठीण काळामध्ये, म्हणजे 1985 काळ हा म्हणजे सुरुवातीचा काळ, फायर सीझनचा, आणि त्यावेळेस त्या ठिकाणी नोकरी करणे म्हणजे ज्यावेळेस ज्यांनी नोकरी केलेली आहे त्या काळामध्ये त्यांना त्या सर्व संघर्षाची जाणीव आहे. त्यातला मी एक पण आहे. त्या काळामध्ये कामावर येत असताना सायकलवर येणं, वेळप्रसंगी डबल सीट येणं, पावसाळ्यात येणं, हिवाळ्यात येणं, उन्हाळ्यामध्ये येणं एवढा सोपं नाही होत. ते कारखाना हा प्रवास आणि त्या काळामध्ये असलेला रस्ता आपल्याला सर्वांना माहिती आहे. हे सर्व करताना, रात्रपाळी करताना, दिवसपाळी करताना किती मोठा संघर्ष त्यांनी केला असेल ते त्यांना माहिती आहे. आणि त्या संघर्षातून अतिशय अल्प पगारामध्ये म्हणजे साधारणतः 10 रुपये रोज यांनी सुरुवात करताना आपला सर्व परिवार, कुटुंब चालवणं आणि त्यांना एक चांगलं शिक्षण देणं, चांगल्या घरी आपल्या मुलींची लग्न करणं, मुलाची हे करणं, शिक्षण करणं हा मोठा, परंतु तो एक काळ म्हणजे स्वर्गीय शेठबाबांनी आम्हा सर्वांना शिकवलं होतं की संघर्षातूनच उन्नती खरी आहे. आणि त्या काळी खूप मोठी साथ सुनीलसारखे आपले सर्व विज्ञान परिवारातले घटक आहे त्यांनी स्वर्गीय शेठबाबाला दिली. त्याचप्रमाणे त्यानंतर स्वर्गीय अण्णांना पण दिली. आणि आता विद्यमान चेअरमन आदरणीय सत्यशील दादा शेरकर यांना पण आमचा सहकारी सुनील साथ देतोय, अजूनही देतोय. हे सर्व करत असताना मागे वळून पाहत असताना आज त्यांचा जीवन पण पाहताना खूप मोठ्या आठवणी आज त्यांच्या मनामध्ये दाखवून येत असतील. आणि आपण केलेल्या कामाचं चीज झालं असं त्यांना निश्चितच या निमित्ताने वाटत असेल. मी आपल्या विज्ञान परिवाराच्या वतीने कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक, काही कामानिमित्त येऊ शकले नाही ते भास्करराव बोले साहेब यांच्या वतीने, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि त्यांना पुढील अतिशय चांगलं आरोग्य लाभो, त्यांच्या कुटुंबियाला लाभो अशी विघ्नचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कामाच्या सेवापूर्तीच्या समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहोत. खरं तर कारखान्याच्या संलग्न असलेले सर्व मान्यवर असतील, सर्व आमच्या माता भगिनी असतील आणि खरं तर आज फुले सरांच्या मार्फत मी इथे आमंत्रित आहे आणि सर्व त्यांच्यासोबत असलेले शिक्षकेतर कर्मचारी असतील, आमच्या सुषमाताई असतील. खरं तर दादांचा हा सेवापूर्ती कार्यक्रम म्हणजे एक खरं तर त्यांची मुलं असतील, त्यांचे जावई असतील, त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठीच एक आनंदाचं क्षण. त्यांनी केलेली कामाची सेवापूर्ती आणि त्यांना मिळालं त्यामध्ये यश मिळत असताना खरं तर आज आमच्या ताईंचा देखील तेवढाच मोठा वाटा आहे. कारण की प्रत्येक पुरुषाच्या मागे उभी असणारी एक खंबीर ती एक स्त्री असते आणि त्याला बळकट करण्याचे हात हे एका स्त्रीचे असतात. त्याचबरोबर दादांसोबत आमच्या आज ताईंचं देखील तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक हे झालं पाहिजे. खरं तर दादा आज सेवानिवृत्त होत आहे, परंतु सेवानिवृत्तीनंतर त्यांचं
उरलेलं आयुष्य देखील त्या आपल्या सौभाग्यातील सोबत छान एक वेगळ्या नव्या स्वरूपामध्ये देखील आज सुरुवात होईल. कारण की आयुष्यभर जगत असताना किंवा काम करत असताना आपल्या पत्नीला फारसा वेळ देणं जमत नाही, परंतु यानंतर दादा नक्कीच वेळ देतील अशी मी आशा व्यक्त करते आणि आपल्या सर्वांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. विघ्न सहकारी साखर कारखान्यामध्ये 40 वर्षांची प्रदीर्घ सेवा केल्यानंतर त्यांचा सेवापूर्ती समारंभ श्री सुनील बबनराव गाडवे वयाच्या 58व्या वर्षी कारखान्यातून 40 वर्षाची सेवापर्यंत सेवा होत आहे. त्या निमित्तानं उपस्थित असलेले विघ्न सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक गणेशराव डोंगरे, त्याचप्रमाणे माजी संचालक आत्माराम गाडवे, माजी जिल्हा परिषद सदस्य भानुलालजी गाडवे, त्याचप्रमाणे कवडे साहेब, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी कवडे साहेब, आमचे सहकारी मित्र उमरत नंबर 1चे सरपंच हिरामन शिंगोटे सर, त्याचप्रमाणे आमच्या पिंपरी पेंढर गावचे सरपंच सौ सुरेखा वेटीकर, पिंपळवटी गावचे सरपंच सौ मेघाताई काकडे, त्याचप्रमाणे सुनीलरावांचे दोन्ही बंधू महादेवराव कोतुरकर, त्याचप्रमाणे दुसरे त्यांचे बंधू सुरेशराव आणि हे दोघं उभे बंधू आणि भगिनींनो. खरं तर या गाडवे कुटुंबाचा आणि आमचा संबंध सुनीलरावांची द्वितीय कन्या सुषमा ही आमच्या भाच्यांना दिली गेली आणि तेव्हापासून गेली 10-12 वर्षापासून या कुटुंबाचा आणि आमचा संबंध आला. सुनीलरावांचा जीवनपट आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे. एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. आई वडील फारसं शिक्षण नसलेले, शेती व्यवसाय आणि छोटंसं असणारं आपलं कुणाचं घर, त्याच्यामध्ये आई वडील, 3 भावंड, 1 बहीण असा हा परिवार. आणि या परिवारातून थोरले महादेवराव कुतुरकर ते मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गेले. त्यांचे दुसरे बंधू सुरेशराव देखील शिक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम केलं आणि तेही सेवानिवृत्त झालेले आहेत. दोघं मोठे बंधू सेवानिवृत्त झाल्यानंतर सुनीलराव देखील आपल्या वयाच्या 58व्या वर्षी सेवानिवृत्त होत आहेत. कारखान्याने त्यांचा चांगल्या प्रकारचा कार्यक्रम सेवानिवृत्तीचा केलेला आहे, परंतु एक घरच्या लोकांमधून नातलग असतील, ग्रामस्थ असतील, यांच्या समोर आपला सेवानिवृत्तीचा समारंभ व्हावा यासाठी त्यांचा मुलगा असेल, दोन्ही मुली असतील, पत्नी असतील, या सर्वांनी ठरवलं की सुनीलरावांचा सेवानिवृत्ती समारंभ त्या ठिकाणी साजरा करायचा आणि आज तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत आहे. एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा 1985 साली म्हणजे कारखानाच 85 साली स्थापन झाला आणि तेव्हापासून गेली 40 वर्ष एक प्रदीर्घ अशा प्रकारची सेवा सुनीलरावांनी त्या ठिकाणी केली. ITI पर्यंत शिक्षण झालं आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिशियन म्हणून कारखान्यामध्ये काम केलं. व दिवसपाळी रात्रपाळी या सगळ्या गोष्टी केल्या. सुरुवातीच्या कालावधीमध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना, पगार कमी असताना 15-20 किलोमीटर जाणं आणि 15-20 किलोमीटर येणं ते इतकं काम त्यांनी, ते इतका प्रवास त्यांनी सायकलवर केला. नंतरच्या कालावधीमध्ये पगार वाढला, शेतीमध्ये देखील काबाड कष्ट केले. जेव्हा ते नोकरीला जात असत तेव्हा त्यांची सर्व घरची जबाबदारी संगीताताईंनी केलेली आहे आणि त्या माध्यमातून शेती असेल किंवा नोकरी असेल या माध्यमातून या कुटुंबाने चांगल्या प्रकारची प्रगती केली. हे करत असताना त्यांची जी मुलं आहेत, त्या 2 मुली, 1 मुलगा, त्यांना एक चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं. दोन्ही मुली ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि थोडी मुलगी शिंदे मॅडम ही इंग्लिश मिडियम शाळेमध्ये त्या ठिकाणी नोकरी करते.
दुसरी मुलगी DED आहे. DED झाली होती, नंतर पुढे तिने MA केलं इंग्लिश विषय घेऊन. परंतु पुढे नोकरीच्या पाठीमागं लागता आपल्या मुलाकडे चांगल्या पद्धतीनं संस्कार कसे करता येईल या दृष्टिकोनातून आणि कुटुंबाची जबाबदारी ओळखून ती नोकरीच्या पाठीमागं लागता आपला गृहिणी म्हणून तिने चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. तिची 2 मुलं आहेत, रुद्र आणि शौनक. यांना देखील चांगल्या पद्धतीने ती वळण लावलेलं आहे. शिक्षणामध्ये देखील चांगल्या प्रकारची ती मदत करते. अशा या सुनीलरावांचा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर पुढे MPSC UPSCची परीक्षा देत असताना, तयारी करत असताना ते थोडे आजारी पडले आणि वडिलांनी विचार केला की त्यांना आता आपल्या जवळ ठेवायचं आणि म्हणून त्यांनी बँकेची परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये PDCC बँकेमध्ये ते सर्व्हिस करतायत. आज विकास अधिकारी म्हणून देखील ते कार्यरत आहेत. असं एक मोठं काम सुनील रावांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. PDCC बँकेचे माजी विभागीय अधिकारी आदरणीय सुभाषराव मोडे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत किंवा शुभेच्छा व्यक्त कराव्या. सन्माननीय कोडे साहेब. सन्माननीय श्री सुनील बबनराव गाढवे साहेब यांच्या सेवापूर्ती समारंभ आणि मी दोनही उभयतांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. सेवापूर्ती म्हटलं तर एक थोडा दुःखाचा क्षण आणि थोडा सुखाचाही क्षण. दुःखाचा या अर्थाने कारण 40 वर्ष ज्या संस्थेमध्ये आपण काम केलं, 40 वर्ष ज्या सहकार्यांमध्ये काम केलं, 40 वर्ष ज्या लोकांना आपण सेवा दिली, ते सर्व सहकार्यांपासून आपण उद्यापासून दुरावले जाणार आहोत आणि याचं निश्चितपणे दुःख त्या सहकार्यांना आणि आपल्याला निश्चितपणे असतं आणि म्हणून तो दुःखाचा एक क्षण असतो. परंतु सुखाचा एक क्षण या निमित्तानं मी म्हणेन की सर्व्हिस करत असताना आपण फक्त सेवा देत असतो. सेवा देत असताना आपण त्या संस्थेसाठी झटत असतो आणि संस्थेसाठी झटत असताना आपण घरच्यांना आपण अजिबात वेळ देत नाही, कमी वेळ देतो. परंतु उद्यापासून आपण सेवा निवृत्त झाल्यानंतर आपण निश्चितपणे कुटुंबाला वेळ देणार आहोत आणि कुटुंबामध्ये रमणार आहोत आणि याचं निश्चितपणे आनंद सगळ्यांना होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी सन्माननीय आमचे गाढवे साहेब या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे. 40 वर्षाची त्यांनी प्रदीर्घ सेवा केलेली आहे. 40 वर्षाची सेवा करणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि त्या काळामध्ये पगारही कमी होता. साहेब 42 वर्ष माझी पण सेवा झाली बँकेमध्ये. त्यावेळेस मला पण 300 रुपयेच पगार होता आणि त्यानंतर बँकेने परत मला 5 वर्ष वाढवून दिले. परंतु त्या काळातही पगाराचा विचार केला जात नव्हता, त्या संस्थेचा विचार केला जात होता, त्या संस्थेच्या चालकांचा विचार केला जात होता आणि मग अशा याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी द्यायचं एवढंच एक फक्त त्या ठिकाणी मनामध्ये असतं आणि त्या ठिकाणी पैशाचा विचार न करता आपण त्या ठिकाणी काम करत असतो. सुनीलजी गाढवे साहेब त्यांच्या परिस्थितीनुसार त्यावेळेची परिस्थिती अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधनं त्यांनी वाटचाल करत असताना आपल्या मुलांना मुलींना अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं, संस्कार दिले आणि म्हणूनच त्यांच्या 2ही मुली शिंदे परिवारामध्ये आहेत आणि घुले परिवारामध्ये आहेत. आता घुले परिवारामधले जी मुलगी आहे सुषमा, तिनं जे प्रास्ताविक या ठिकाणी केलं आणि ते ज्या पद्धतीनं ते प्रास्ताविक केलं अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार या मंडळींवर झालेले आहेत आणि म्हणूनच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काम करत असताना आमचा एक सहकारी, आमचा एक अतिशय जवळचा मित्र आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एक अतिशय हुशार, चाणक्य आणि संयमी अधिकारी म्हणून सुनील आमचे जयेश गाढवे साहेब
या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी या गाढवे परिवाराशी आमचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संबंध आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी जयचं सुद्धा या ठिकाणी चांगले संस्कार त्याच्यावर झालेले आहेत. त्यामुळे त्याच्या वागण्यात, त्याच्या बोलण्यात आणि त्याच्या कामकाजामध्ये त्याचे संस्कार या ठिकाणी दिसून येत आहेत. गाढवे साहेबांचं, सुनीलजी गाढवे साहेबांची तीनही मुलं अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन आपल्या वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा पुढं चालवत आहेत. जास्त काही न बोलता या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनेक अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याच्यामध्ये कोले साहेब आहेत, आमचे बोरादे साहेब आहेत, बरेचसे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, दादने साहेब आहेत, महाबरे साहेब आहेत, बरेचसे अधिकारी या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित आहेत. आमच्या जयेश्वर अतिशय सर्व अधिकाऱ्यांचं अतिशय जीव आहे, प्रेम आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही सर्वजण मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेलो आहोत. मी निश्चितपणे एक आमचा बंधू या नात्याने मी सुनीलजी गाढवे साहेबांना निश्चितपणे सांगणार आहे. आजपर्यंत भरपूर काम केलं, भरपूर कष्ट केलं, कुटुंबाला सुद्धा उंची देण्याचं अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं, परंतु आता राहिलेलं आयुष्य आपण अतिशय चांगल्या प्रकारे जगावं, चांगल्या प्रकारे उपभोगावं अशी मी आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे विनंती करेन. जयेश असेल, सर्व त्यांच्या मुली असतील, एक चांगल्या कुटुंब त्यांनी उभं केलेलं आहे. चांगल्या कुटुंबामध्ये ते आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला पाठीमागं काही काळजी राहिलेली नाही. त्याच्यामुळं आता पेन्शन आहे की नाही मला माहित नाही तुम्हाला, परंतु जे काही पैसे मिळतील ते तुमच्या जवळच ठेवा, मुलांना देऊ नका, कारण मुलांकडे काही भरपूर पैसे आहेत. त्याच्यामुळं चांगल्या प्रकारच्या आपल्या अर्धांगिनी म्हणून त्या आपल्या मिसेसनी पण अतिशय चांगल्या प्रकारची साथ आपणाला दिलेली आहे आणि म्हणून आपणा दोनही उभयतांचं आयुष्य, पुढील आयुष्य निरोगी आणि आरोग्यमय जावं अशी मी परमेश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करत असताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि जुन्नर तालुका शून्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजयराव काळे साहेब यांच्या वतीनं आपल्याला भावी जीवनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार दुसरी टर्म दादांचे, आपल्या जुन्नर तालुक्याचे पर्यटनाचे प्रणेते, बिबट सफारीचे प्रणेते, किल्ले संरक्षणाचे शिरद आणि आपला माणूस आदरणीय दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचा सत्कार होते. प्रथमतः मी पोपटराव नलावडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सत्कार आपण स्वीकार करा प्लीज. यानंतर मी निमंत्रित करतोय अगदी थोडक्यामध्ये 2 ते 3 मिनिटामध्येच हांडे साहेबांना विनंती आहे की आपण हांडे परिवाराच्या वतीनं दोघांना आणि विशेषतः सेवापूर्तीनिमित्त सुनील रावांना शुभेच्छा द्याव्यात. कुठले त्याचं कारण आहे, कारण त्यांना रात्रीची ड्युटी आहे. वर्क इज वर्शिप. प्रथम कामाला महत्व आहे, ड्युटीला महत्व, ते कर्तव्य प्रायोरिटी दिलेली आहे. रमेशराव हांडे साहेब प्लीज. आमच्या हांडे देशमुख परिवाराचे जावई आणि आमचे मेहुणे सन्माननीय सुनील भाऊ, त्याचबरोबर त्यांच्या समवेत असणारी आमची भगिनी संगीताताई. खरं म्हणजे आज केवळ सुनील भाऊंचा सेवापूर्तीचा समारंभ नाही आहे, तर या दोघांच्या लग्नाला 36 वर्ष झाली. म्हणजे आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे आणि हा दुग्ध शर्करा योग आज या ठिकाणी जुळून आलेला असताना या परिवाराच्या वतीनं आपल्याला सगळ्यांना जे प्रेमाचं, आग्रहाचं निमंत्रण मिळालं आणि या आनंद सोहळ्यात आपण सहभागी झालात त्याबद्दल गाढवे परिवाराच्या वतीनं आणि आमच्या हांडे देशमुख परिवाराच्या वतीनं उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले सगळे सन्माननीय उपस्थिती, सगळे मान्यवर, त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे 40 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून ते सेवानिवृत्त होत आहेत आणि दुसरं त्यांच्या लग्नाला सुद्धा 36 वर्षाचा काळ या ठिकाणी झालेला आहे. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हा सेवानिवृत्तीचा क्षण येतोच असं नाही. आपलं काम जर चांगलं असेल तर निश्चितपणे आपण सेवापूर्तीनंतर आपल्याला सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ होतो आणि आपल्याला त्या ठिकाणी प्रेमाने निरोप दिला जातो. आणि आपलं काम जर चांगलं नसेल
आपण जर आनंदाने कुठल्याही संस्थेमध्ये काम करत नसू तर निश्चितपणे त्या संस्थेमधून आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो किंवा आपण आनंद जर त्या कामातून मिळत नसेल तर आपण स्वतःहून त्या ठिकाणाहून बाहेर पडत असतो. म्हणून आमच्या दाजींनी, सुनील भाऊंनी जे 40 वर्षाची सेवा केलेली आहे ती आनंदाने केलेली आहे. त्या ठिकाणी कामातून आनंद घेतलेला आहे आणि संस्थेचं हित जोपासलं आहे. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये हा 40 वर्षानंतर सेवापूर्तीचा क्षण आलेला आहे. आणि 36 वर्षाचं सहजीवन एकमेकांबरोबर 36 वर्षाचा कालावधी घालवत असताना या कुटुंबाची आपण कशा प्रकारे प्रगती झाली ती डॉक्युमेंटरीमध्ये पाहिलेली आहे. किंबहुना या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी सांगताना आमची भाची सुषमाताईंनी सुद्धा सांगितलेलं आहे. किंबहुना आपण सगळेजण या परिवाराशी, सुनील भाऊशी निगडीत आहात. आपण त्यांचे नातेवाईक आहोत, त्यामुळे त्यांचा जीवनपट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण म्हणत असतो की शून्यातून विश्वनिर्मिती, आणि हे खरोखर त्यांनी या ठिकाणी साध्य करत असताना आपल्या कुटुंबात त्यांचे 2 भाऊ असतील, आई वडील असतील, पुतणे असतील, मुलं असतील, सगळ्यांच्या सहयोगाने त्यांनी ही प्रगती साधलेली आहे. आणि मनापासून त्यांना जो या प्रगतीचा आनंद होत असेल तेवढाच आनंद आमच्या परिवाराला होते, आपल्या सगळ्या निकटवर्तीयांना होते. आणि हा क्षण आज त्यांना अनुभवाला मिळालेला आहे. आपण सगळेजण उपस्थित आहात. त्यांचं भावी आयुष्य जे आहे ते निश्चितपणे चांगलं जाणार आहे, कारण कौटुंबिक जबाबदारी आता त्यांना निश्चितपणे राहिलेली नाही. सगळी मुलं म्हणजे केवळ कुटुंबाची प्रगती, आर्थिक प्रगती त्यांना 5 वर्ष पुन्हा PDCC बँकेनं वाढवून दिली. काम चांगलं होतं म्हणून त्यांना वाढवून दिली. पण मी आमच्या सुनील भाऊंना सांगेल की तुमचं काम चांगलं होतं म्हणून जरी धनंजय भाऊ या ठिकाणी आहेत, कारखान्याचे संचालक आहेत, किंबहुना चेअरमन साहेबांची जरी मर्जी असेल तरी सुद्धा मी पुन्हा येईन असं काही तुम्ही त्यांना म्हणू नका. कारण 40 वर्ष सेवा केलेली आहे. आता आपले जे काही छंद असतील म्हणजे उमरो को हराना आहे तर आपले शौक जिंदा रखो, म्हणून जे काही तुमच्या आयुष्यात राहिलं असेल तसं पाहिलं तर तुमची डॉक्युमेंटरी पाहत असताना तुम्ही एक उत्तम नाट्य कलावंत होता हे मला आज या ठिकाणी कळलेलं आहे. आणि मग तुमचं जे काही उर्वरित राहिलं असेल, नाटकामध्ये काम करायचं राहिलं असेल, किंबहुना तुम्हाला थोडंसं नाचावंसं वाटलं, खेळावंसं वाटलं तर निश्चितपणे त्याचा आनंद घ्या. कुठल्याही जबाबदारी आता तुमच्यावर नाही. मी या ठिकाणी आमच्या हांडे देशमुख परिवाराच्या वतीनं आमच्या सगळ्या बहिणी असतील, आमचे सगळे भाऊ असतील आणि उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या सुनील भाऊंना, आमच्या लाडक्या दाजींना त्यांचं उर्वरित आयुष्य सुखसमृद्धीचं, भरभराटीचं जावं, त्यांना आरोग्यदायी असं दीर्घायुष्य लाभावं अशा सदिच्छा देतो. आणि या दोघांचंही सहजीवन जे आहे, त्यांच्या आयुष्यातील सहजीवनाचे जे क्षण आहेत ते निरंतर सदैव चिरतरून राहोत अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. ज्या विघ्नर कारखान्यामध्ये 40 वर्ष ज्यांनी सेवा केली, खरं तर अहोरात्र कष्ट करून विघ्नर सहकारी कारखान्याचं नाव राज्य पातळीवर नाही तर देश पातळीवर ज्यांनी नेण्यासाठी खरे कष्ट केले, आमच्यासारख्यांनी त्या ठिकाणी काही निर्णय घेऊन काही सांगितल्या गोष्टी असतील परंतु त्याची अंमलबजावणी करण्याचं काम खरं तर या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी केलं. एखादा निर्णय झाल्यानंतर 2-2, 3-3 महिने ते काम पूर्ण करायला लागतात आणि त्या कामाची पोचपावती खरं तर या सर्व ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने विघ्नर कारखान्याला वेळोवेळी मिळत गेलेली आहे. देश पातळीवर जवळजवळ 8 ते 9 पुरस्कार आपल्या विघ्नर कारखान्याला मिळाले. त्याचं खरं श्रेय या सर्व मेहनती अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जातं. आणि त्यातीलच एक महत्त्वाचे खरं तर इंजिनिअरिंग विभागामध्ये ज्यांनी काम केलं ते सुनीलराव गाढवे. आज त्यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळ्याचा या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. सन्माननीय चेअरमन सत्यशीलदादा असतील, शेठबाबा असतील, सोपानांना असतील, या तीनही चेअरमन असताना खरं तर सुनीलरावांना त्या ठिकाणी 40 वर्ष काम करता आलं आणि तेही अतिशय चांगल्या पद्धतीने. आज संपूर्ण त्यांचं कुटुंब, सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, सगळे सोयरे, गावातील सर्व गाढवे, भावकी, आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत. आणि विशेष करून आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे हे या ठिकाणी स्टेजवर आज उपस्थित आहेत.
त्याचप्रमाणे राजकीय माझे मार्गदर्शक गुरु सन्माननीय भानुविलासजी गाडवे असतील, सन्माननीय वेटेकर सर असतील, पिंपळवंडीच्या सरपंचताई काकडेताई असतील, वेटेकरताई असतील, त्याचप्रमाणे उमरज नंबर 1 चे सरपंच हिरामनजी शिंगोटे असतील आणि ज्यांच्या कार्यकालामध्ये खरं तर त्यांनी सर्व्हिस केली ते संचालक म्हणून ज्यांनी 10 वर्ष त्यांना मार्गदर्शन केलं ते ज्येष्ठ संचालक सन्माननीय आत्माराम मामा गाडवे असतील, स्टेजवर उपस्थित सर्वच मान्यवर आणि खऱ्या अर्थाने सुनीलरावांचे मोठे बंधू आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यांनी मुंबईमध्ये PSI म्हणून काम केलं ते महादेव ओतुरकर गाडवे आणि 2 नंबरचे त्यांचे बंधू ज्यांनी मुंबईमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी काम करून रिटायर झाले ते सुरेशराव गाडवे असतील. ही सर्व तीनही बंधू संपूर्ण त्यांचा परिवार आज समाजामध्ये वागत असताना सामाजिक बांधिलकी आणि संपूर्ण नातेवाईक असतील, गाव कारभारात असेल, या सर्व मंडळींनी त्यांची जबाबदारी वेळोवेळी पार पाडलेली आहे. आजही महादेव ओतुरकर असतील, सुरेश नाना असतील, त्याचप्रमाणे सुनीलराव असतील, ही सर्व मंडळी सर्व क्षेत्रामध्ये आपलं काम करत असताना सर्वांशी मिळून मिसळून वागणं, प्रेमाने वागणं, आपुलकीने वागणं आणि म्हणून आपण सर्वजण आज त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहात. उशीर झालेला आहे. खाडे सरांनी सांगितले की जास्त वेळ बोलायचं नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे. या ठिकाणी सन्माननीय ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती यांचे पाहुणे जवळचे सन्माननीय दिलीप शेठ डुंबरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी स्टेजवर यायचे. मी सर्व विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा सर्व परिवार, आजी माजी संचालक मंडळ, सन्माननीय चेअरमन सत्यशीलदादा शेरकर असतील, त्याचप्रमाणे सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व ऊस उत्पादक या सर्वांच्या वतीने त्यांना या ठिकाणी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं रिटायरमेंटचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं. त्यांना खरं तर त्यांच्याकडून आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठिकाणी आमदार साहेब सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे माझे कारखान्यातील सर्व सहकारी, त्याचप्रमाणे सर्व महिला भगिनी आणि मी या सर्वांचेच प्रथमतः आभार मानतो. माझ्या अगोदर सुषमा बोललेली आहे, मी काय जास्त बोलत नाही. मी सर्वांचे या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिला, वेळ भरपूर झालेला आहे. माझ्या कारखान्याचे इंजिनिअरिंग विभागातील इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे, इंजिनिअरिंग विभागातील टर्बाईन डिपार्टमेंटचे, त्याचप्रमाणे 12 मेगावॅटचे इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे सर्व कामगार या ठिकाणी उपस्थित राहिले. प्रथमतः मी त्यांचे स्वागत करतो, आभार मानतो. या ठिकाणी आला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे मावस भाऊ सुनील बबनराव गाडवे विघ्नर सहकारी साखर कारखान्यातनं 35-40 वर्षाची सेवा करून सेवानिवृत्त होत आहेत. अतिशय प्रामाणिकपणे कारखान्यामध्ये काम करत असताना आपल्या काळी आईची सुद्धा सेवा केली आणि हे करत असताना आपल्या सर्व परिवाराची प्रगती साधली. सर्व परिवार सुस्थितीत आणला. सर्व नातेवाईक मित्रमंडळी आज या ठिकाणी आमचे बंधू सुनीलराव यांच्या या आनंदमय कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. या ठिकाणी मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि उर्वरित आयुष्य सुनीलचं आरोग्यदायी आणि चांगलं जावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचे सहकारी सुनील बबनराव गाडवे व सौभाग्यवती संगीता सुनील गाडवे या पती पत्नीचा आज लग्नाचा 36वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतो आणि विशेषत्वाने सुनील बबनराव गाडवे यांनी 40 वर्ष विघ्नर सहकारी साखर कारखाना या कारखान्यामध्ये 40 वर्ष आपलं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे एका बाजूला सेवापूर्ती आणि दुसऱ्या बाजूला आपल्या लग्नाचा 36वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतो. सुनीलरावांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मला आवर्जून सांगितली पाहिजे की आज 3 मुलं
जावई नातवंड असून सुद्धा त्याची तब्येत जर आपण पाहिली तर अतिशय स्लिम आहे. स्वतःच्या तब्येतीला जपलंय. कौतुक तर त्यांच्या धर्मपत्नीचं पण व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की सगळा आहार विहार हा सगळा त्यांचा वेळेवर असला पाहिजे. त्यामुळे आज 36 वर्षाच्या विवाह सोहळ्याला देखील ते अतिशय आपल्या सर्वांच्या समोर दोघांचे जर आपण चेहरा पाहिला तर अतिशय हर्षोल्लासित अशा पद्धतीचं वातावरण त्याच्या चेहऱ्यावर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला द्विगुणित झालेला पाहायला मिळत आहे. विशेषतः त्याचे वडील 100 वर्षाचे आहेत. वडील बबनराव शताब्दीचं आयुष्य जगतायत. हे नशीबवान आहे. याची नातवंड पतवंड नशीबवान आहे की आज 100 वर्षाचं आयुष्य वडिलांचं आहे. ते वडील आज त्यांच्या समेत आहे. खरं तर आई वडिलांना एवढं आयुष्य मिळणं हे भाग्यवंतांचं लक्षण आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर आपण सगळी मंडळी पाहतो की सर्व नातेवाईक मंडळी आहे. एका बाजूला याच कुटुंबाचं नेतृत्व ज्यांनी जिल्हा परिषदचं केलं ते भानुदास बंशीधर गाडवे जिल्हा परिषदेचे सदस्य ते या व्यासपीठावर उपस्थित आहे. माझ्या आमदारकीच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये खरं तर नेतृत्व त्यांनी केलं, मी नावाला आहे. या गाडवे परिवाराने माझं नेतृत्व केलं. ते आज विशेषत्वाने व्यासपीठावर आहे. व्यासपीठावर आदरणीय वेठेकर परिवार आहे. जो वेठेकर परिवार अतिशय नातेगोत्रे यांच्याबरोबर आहे. ते आदरणीय वेठेकर सर असतील, आमच्या सभापती वेठेकर ताई असतील. विशेषत्वाने या ठिकाणी त्यांचे भाऊ दिलीपराव डोंबरे आहे. पिंपळवंडी गावच्या सन्माननीय सरपंच मेघाताई काकडे, विशेषत्वाने विघ्नार कारखान्याचे जे सातत्याने 15 वर्ष आता या ठिकाणी संचालक म्हणून लाभले ते धनंजयरावजी डोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्येष्ठ नागरिक संघाचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं ते यांचे सगळ्यात मोठे बंधू महादेवजी ओथुरकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे दुसरे बंधू सुरेशराव गाडवे सर माझे मुख्याध्यापक ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय आत्माराम गाडवे ज्यांनी विघ्नार कारखान्याचं संचालकपद भूषवलं ते आदरणीय आत्माराम बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. दिलीपराव डोंबरे त्यांचे मावस बंधू या ठिकाणी आहेत. उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ मंडळी या ठिकाणी आहेत. आदरणीय कवडे साहेब या ठिकाणी आहेत आणि सर्व सन्माननीय पाहुणे मंडळी. त्यांच्या मुलांपैकी चिरंजीवजी त्यांचे आहेत. ते पीडीसी बँकेमध्ये कामाला आहेत, विकास अधिकारी म्हणून आळेपाड्याच्या. म्हणजे माझ्याच असलेल्या पंचक्रोशीमध्ये तालुक्याचं जरी मी नेतृत्व करतो तर आळेपाड्यावर माझं नेहमी सातत्याने येणं जाणं आहे. त्यामुळे तिथे सन्माननीय जयेश आहे. त्यांची मोठी कन्या जी आहे ती आमच्या शिंदे परिवारामध्ये अवसरेचा शिंदे परिवार. आदरणीय रेश्मा सोमनाथ शिंदे पोद्दार म्हणून एक आपल्याकडे इंटरनॅशनल स्कूल आहे. तिथे त्या ठिकाणी टीचिंगचं काम करतायत. आमच्या रेश्मा आणि दुसरी जे आहे ते आमचे प्रशांत गुले आहे. म्हणजे आमच्याकडे सरकार म्हणून ज्यांना पदवी मिळाली आणि ज्यांनी आयुष्यभर आमच्या पिंपळवंडी गावच्या काकडे परिवाराबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं. मग रमण शेठ असतील, दशरथ काकडे असतील आमदार यांच्या बरोबर ज्यांनी काम केलं ते आदरणीय गुले साहेबांच्या सुनबाई म्हणून जे आहेत ते ह्या आमच्या सुनीलरावांची कन्या या कुटुंबामध्ये आमच्या पिंपळवंडीमध्ये सुनबाई म्हणून आली. त्या खरं तर अतिशय सुंदर बोलतात, चांगल्या बोलतात. त्या अलीकडच्या काळामध्ये हरिभक्ता परायण म्हणून सुषमाताई प्रशांत गुले या नावाने ते आज स्वतःचं कर्तव्य उभं केलं त्यांनी. आता माझ्या अगोदर सुद्धा याच्यावर त्यांनी प्रस्तावित केलेला आहे. प्रशांत हा माझा अतिशय जवळचा सहकारी, अतिशय मितभाषी आहे. म्हणजे आमचा आदरणीय संगीताई वाघ असतील, अजितदादा असतील, ही वेठेकर परिवार असेल, हा सगळा गुले परिवार हा नेहमी आमच्या अवतीभोवती राहिलेला आहे. त्यामुळे या कुटुंबाचा आणि माझा अतिशय सख्य राहिलेला आहे. आज मला आग्रहाची विनंती होती ती प्रशांतरावांची होती, त्यांच्या धर्मपत्नीची होती की दादा कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि विशेष म्हणजे बालुलाजींचा फोन आला की आमच्या कुटुंबातला सोहळा आहे आणि म्हणून आजच्या या सोहळ्याला येत असताना माझ्या अगोदर सन्माननीय हांडे सर खूप चांगलं बोलले. हांडे सर इथं उपस्थित म्हणजे घरच्या नात्याने. आदरणीय रमेशजी जे आहे त्यांच्या तुकारामरावांची ही भगिनी आहे आमची या ठिकाणी बसलेली आज सुनीलरावची धर्मपत्नी संगीताताई. परंतु विशेषत्वाने या कुटुंबाचा एक विशेष म्हणजे बाबाचीच मुलगी म्हणजे जयेशलाची मुलगी आहे ती हांडे परिवारचीच आहे आणि आम्ही सुद्धा मी आणि बालुराज आमच्या आम्ही हांडे परिवारचीच जावं यावं असं सगळं नातं होतं. एकमेकांच्या जवळकीचं आहे, आपुलकीचं आहे.
माझ्या अगोदर रमेशजी अध्यक्षता खूप चांगलं बोलले की आपल्या आयुष्यामध्ये जेवढ्या काही कलागुणांना वाव द्यायला हवा होता तो जर आपल्याला व्यासंगतेने देता नाही आला तर इथून पुढचा काळ मात्र तुम्ही सगळ्या आपल्या आवडी निवडी जोपासल्या पाहिजे. पण मी आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगेन, आवडी निवडी आणि जेवढ्या काही कलागुणांना ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनावरून जगल्या पाहिजे. सेवापूर्तीची वाट पाहू नका. सेवापूर्ती होईल आणि मग मी मजा करेन, मग मी आनंद घेईन असं काही नाही. जीवनाचा आनंद हा रोज घेता आला पाहिजे. आयुष्य हे रोज जगता आलं पाहिजे. कारण आयुष्य काय क्षणभंगूर आयुष्य आहे माणसाचं. या आयुष्याचा काही भरोसा नसतो. परंतु आज 40 वर्षाची मोठी सेवा विदर्भच्या शेतकऱ्यांच्या व्यवस्थेच्या निमित्ताने त्यांनी केली. सुनील रावांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या शुभेच्छा देतो आणि खूप चांगलं आयुष्य पुढचं तुम्हाला उपभोगायला मिळणार आहे. मुलं आहेत, नातवंड आहे, पतवंड आहे, सुना आहेत, सर्व काय आहे. वडील बरोबर आहेत, आपले भाऊ आपल्या बरोबर आहेत. आपण प्रतिष्ठित अशा पद्धतीचं सगळं यश तुम्ही कमवलेलं आहे, नावावर पण आलेलं आहे. आज इथे आमचा वामन परिवार इथं बसलेला आहे, रामेश्वर इथे सर्व सहकारी बसलेले संतोषराव आहेत, विक्रमजी अवचट या ठिकाणी उपस्थित आहेत, नातेपुतकी सगळी मंडळी या ठिकाणी आहेत, महिला संघाची उपस्थिती या ठिकाणी चांगले, शिक्षक वृंद या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आहे. खाडे सरांनी या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे. म्हणून आजच्या या कार्यक्रमाला आधीचा वेळ न घेता, कारण मला मुंबईच्या दिशेने निघायचं आहे, मी मनापासून सुनीलजी आणि संगीताताई या दोघांनाही त्यांच्या 36व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचा कार्यकाल त्यांनी जो व्यतीत केलेला आहे, इथून पुढे जास्तीत जास्त कामामध्ये तुम्ही पुन्हा येता, जे तुम्हाला आवडेल त्या कामामध्ये रुजू राहा, स्वतःचा फिटनेस सांभाळा आणि शताब्दीच्या आयुष्याच्या दिशेने नवरा बायकोने वाटचाल करा. अशा पद्धतीच्या शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने सर्वांच्या साक्षीने देतो. किल्ल्या शिवनेरी आपला माणूस तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने, सर्व शेतकरी बंधू भगिनीच्या वतीने सुनीलजी आणि संगीताताईंना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना पुन्हा एकदा नादात सौख्य भरेल अशा शुभेच्छा देतो. जय शिवराय. सर्व नातेवाईक या सर्वांचे मी प्रथमतः आभार मानते, कारण आमच्या गाडवे परिवाराला मान देऊन तुम्ही सगळेजण इथे उपस्थित झालात. आजचा दिवस खूप खास आहे, कारण आमचे वडील की ज्यांना आम्ही प्रेमाने नाना म्हणतो, ह्यांची 40 वर्षाची सर्व्हिस इथे समाप्त होत आहे. नानांकडून आम्ही बरेचसे गुण घेतले, त्याच्यामध्ये महत्त्वाचा गुण म्हणजे वक्तशीरपणा. मला आठवत नाही नाना कधीही कामाच्या ठिकाणी लेट गेले असतील आणि तोच वक्तशीरपणा आज आमच्यामध्येही आला आहे. आणि त्याचमुळे मी असेल, माझा भाऊ असेल, बहीण असेल, कामाच्या ठिकाणी आम्ही नेहमीच वेळेवर पोहोचत असतो. नानांनी कामाच्या जबाबदारीबरोबरच कुटुंबाची जबाबदारी देखील तेवढ्याच तोलामुलाने सांभाळली. त्यामध्ये त्यांनी आम्हाला उत्तम असे संस्कार दिले. त्याचबरोबर नानांच्या रिटायरमेंटमध्ये जिचा मुलाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे, अशी आमची आई की जिने नानांच्या डब्यापासून ते शेतीकडे लक्ष देणे, आमच्यावर चांगले संस्कार करणे, ह्या जबाबदाऱ्या देखील पूर्ण केल्या. आज एका कवितेने ह्या कार्यक्रमाचा गोड समारोप करत आहे. आजचा दिवस पुन्हा शोधून देखील मिळणार नाही. आठवणींच्या पावसामध्ये कधी भिजला कळणार नाही. गाडीवरचा प्रवास आता रोज रोज छळणार नाही. रविवारची मजा आता परत येणार नाही. डब्यामधले तेल आता बॅगेमध्ये गळणार नाही. पाण्याची बाटली आता नळाकडे जाणार नाही. पगाराची उत्सुकता आता पेन्शनमध्ये मिळणार नाही. मन कितीही वळाले तरी झिजलेले गुडघे कारखान्याकडे वळणार नाही. अवघं आयुष्य कारखान्यामध्ये मावणार नाही. चुकल्यासारखे वाटते, पण काय चुकले ते कळणार नाही. झिजलेले गुडघे आता मात्र कारखान्याकडे वळणार नाही. धन्यवाद. Thank you so much for giving me this opportunity actually. 2019 मध्ये मी लग्न करून गाडवे फॅमिलीमध्ये आले आणि त्याच दिवसापासून मला नानांनी सांगितलं की आज तू सून म्हणून नाही तर माझी तिसरी मुलगी म्हणून या घरात आली आहेस. तर तेव्हापासून मला कधीही असं जाणवलं नाही की मी या घरात सून म्हणून आलेली आहे, तर मी मुलगी म्हणूनच आलेली आहे. आणि माझ्या आत्या ह्या माझ्या आत्यासारखी नाही तर माझ्या आईसारखंच त्यांनी मला आजपर्यंत जीव लावलेला आहे आणि त्यांचा नेहमीच आम्हाला सपोर्ट आहे. आज तुम्ही सगळे इथे आमच्या नानांच्या रिटायरमेंट प्रोग्रामसाठी आलात, वेळात वेळ काढून सगळेजण इथे आलात, त्याबद्दल मी सगळ्यांचे
आभार मानते. व्यासपीठावर बसलेले आपले आमदार दादासाहेब सुद्धा आले आहेत, सो त्यांचे सुद्धा मी आभार मानते. सो वन्स अगेन थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर कमिंग दिस फंक्शन. धन्यवाद. आशियाना मेरा साथ तेरे है ना, ढूंढते तेरी गली मुझको घर मिला. तू जो मिला लो हो गया मैं काबिल, तू जो मिला तो हो गया सब हासिल. हाँ मुश्किल सही आसा हुई मंजिल, क्योंकि तू धड़कन मैं दिल. रूठ जाना तेरा मान जाना मेरा, ढूंढते तेरी हंसी मिल गई खुशी. राह हूँ मैं तेरी, रूह है तू मेरी, ढूंढते तेरे निशान मिल गई खुदी. तू जो मिला लो हो गया मैं काबिल, तू जो मिला तो हो गया सब हासिल. हाँ मुश्किल सही आसा हुई मंजिल, क्योंकि तू धड़कन मैं दिल. मैं दिल. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से, अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे. ये लम्हे तो हैं बहुत हसीन, इन लम्हों पर कुछ लिखा नहीं. ये आबाद करेंगे या बर्बाद करेंगे, ये मौसम चले गए तो हम
हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। बरसों याद करेंगे, बरसों याद करेंगे। कहते थे लोग जो काबिल नहीं है तू, देंगे वही सलामियाँ। दिल थाम के जहाँ देखेगा एक दिन तेरी भी कामयाबियाँ। करके दिखा कमाल वो आके ज़मीं पे दे के जाए आसमां। शाबाशियाँ 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 शाबाशियाँ। सच होने की खातिर जो सपने कीमत मांगेंगे, जाग के रातें कीमत भर देना। जब नजदीक से देखे तो खुशियों के आंसू आए, तू नजरों को वो मंजर देना। खूबी एक ही एक दिन मिटाएगी तेरी हजार खामियाँ। करके दिखा कमाल वो आके ज़मीं पे दे के जाए आसमां। शाबाशियाँ 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 शाबाशियाँ।
ऋषी मंगेश प्रेम बरोबर तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेम बरोबर तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दार करून तूच म्हणते गद्दार मला गद्दार करून तूच म्हणते गद्दार मला पाखरा आझाद केलं तुला पाखरा आझाद केलं तुला सारखी जतना केली ती माझी आई रडती पदराला धरून अगं माझी हरण चालली काक सोडून हरण चालली काक सोडून तुझी माझी सोडून गेले तुझी माझी सोडून
डेज डेज अहो,